मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। दहशत माजवणाऱ्यांना प्रशासन आणि काही नेत्यांचं संरक्षण आहे असा आरोप दादा गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केलाय। तर बीडमध्ये कुठल्याच प्रकरणामध्ये पोलीस तक्रार घेत नाहीत असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलंय। वस्तुस्थिती न बघता सुद्धा पोलीस स्टेशनला बोलून सुद्धा काही उपयोग नाही, त्यांच्या मनाप्रमाणे सगळे गुन्हे दाखल करतात। म्हणजे हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे। आणि ठीक आहे, आम्ही विरोधी बाकावरती उद्या अधिवेशन सुद्धा आहे, ह्या गोष्टीमध्ये आम्ही गप बसणार नाही। इथं तुम्ही म्हणताय तसं दुर्दैवाने मागच्या लोकसभेच्या निवडणुकीपासून कुठेतरी सामाजिक सलोखा बिघडलेला आहे आणि त्याचा परिणाम आता सर्वसामान्य माणसाला भोगावं लागतात की काय अशी परिस्थिती झालेली आहे। ते खरं म्हणजे सामाजिक सलोखा बिघडू न देण्याची जबाबदारी सर्व राजकीय पक्षाची, सर्व नेते मंडळीची आहे। पंकजा मुंडेंची शासनाकडे मागणी, मसाजोग हत्या आणि परळी अपहरणाचा तपास विशेष यंत्रणेमार्फत व्हावा। दोन्ही घटनांचा तपास विशेष यंत्रणेमार्फत व्हावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत स्वतः चर्चा करणार। या राज्याच्या गृहमंत्र्यांना आमचं नम्र आवाहन आहे की या प्रकाराचा तातडीने छडा लावला गेला पाहिजे आणि नुसतं आरोपींना अटक करण्यापुरतं हे प्रकरण मर्यादित न राहता या प्रकरणाचा मास्टर माइंड कोण आहे हे शोधणं आणि अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत याकरता प्रशासनाने कायम सजग राहून कार्यवाही करण्याबाबत सक्त सूचना दिल्या जाणं अतिशय गरजेचं आहे।